नमस्कार. मराठी साहित्यामध्ये लिहिणारे हात ज्या प्रकारे प्रगल्भतेने लिहित आहेत, ते काही हात आपण आज आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशाच नांदगावच्या प्रतिभावान कवयित्री प्रतिभा खैरनार यांची आज आपण एक छोटीशी मुलाखत बघणार आहोत. साहित्यकृती बनवताना किंवा लेखन करताना नवसर्जनशीलता आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या घटना आवश्यक आहेत किंवा ज्या घटना त्याची पार्श्वभूमी सांगतात, ती पार्श्वभूमी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचा नुकताच वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा एक कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. त्यातली एक कविता आहे, मुंग्या अन मुली. वारुळात पावसाचं पाणी शिरलं की गुदमरून लागतो श्वास मुंग्यांचा. वारुळात पावसाचं पाणी शिरलं की गुदमरू लागतो श्वास मुंग्यांचा. नाका तोंडात पाणी जाईपर्यंत वाट पाहतात अन डोक्यावरून पाणी गेलं की शोधू लागतात वाट. वाट पाहतात अन डोक्यावरून पाणी गेलं की शोधू लागतात वाट. भराभर पडतात बाहेर, बाहेरचा पाऊस वाहून नेणार माहीत असूनही थांबत नाहीत वारुळात. वाटत असेल त्यांनाही बाहेरचा पाऊस वाहून नेईल. वाटत असेल त्यांनाही बाहेरचा पाऊस वाहून नेईल, पण अडकून तरी पडू कुठल्या तरी काटेरी झुडपात, म्हणून त्या शोधत असतात आसरा आयुष्यभर. दारात घरात अन सभोवार, घरात दारात अन सभोवार, मुंग्या अन मुली सारख्याच, मुंग्या अन मुली सारख्याच. खर तर हा एक सामाजिक आशय आणि त्याला संलग्न होऊन वैयक्तिक आयुष्याची जी दुःखाची जोड आहे, ज्या मुलीची जी करुण कथा आहे, त्या अशा अनेक साऱ्या स्त्री दुःखाच्या कथा त्या कवितेच्या माध्यमातून वंशावळीच्या प्राचीन सरीतून आपल्यासमोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज खरं तर आपण या अनौपचारिक गप्पा आहेत, ह्या गप्पांना एक मूर्त स्वरूप देतो आहोत. सर्वप्रथम तुम्ही तुमचा वैयक्तिक परिचय करून द्या. मी प्रतिभा खैरनार. माझे 4 संग्रह तसे प्रकाशित झाले. पहिला संग्रह तुम जणू काव्यसंग्रह, आणि नंतर कथासंग्रह प्रकाशित झाला, त्याचं शीर्षक बाबूळ फूल, आणि नंतर तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, तो पडसावल्या, आणि आत्ताच हा नुकताच प्रकाशित झालेला संग्रह आहे, वंशावळीच्या प्राचीन सरीतून. एक स्त्री जेव्हा लिहिते तेव्हा तिला अनेक साऱ्या पार्श्वभूमी असतात, आणि घर, संसार, मुलं, बाळ, आणि इतकं करूनही तुम्ही स्वतःचं ब्युटी पार्लर चालवतात. हो. तर तुम्हाला कविता सुचण्याची प्रेरणा ही सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जेव्हा लिहू लागल्या, किंवा तू मृगजळ जणू हे पुस्तक येण्या अगोदर तुम्ही लिहू लागल्या, तर त्याच्या आधीची जी प्रेरणा होती ती काय होती? प्रेरणा त्या ज्या तू मृगजळ जणू मधल्या कविता आहेत, तर त्या खूप प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. तर पहिल्या संग्रहामधल्या सगळ्याच कविता तशाच असतात बहुधा, सगळ्यांच्याच. माझ्या जास्तच प्राथमिक स्वरूपाच्या आहेत, कारण त्या शाळेपासून जेव्हा मी 7वीला असताना सुरुवात केली, पहिली कविता लिहिली, तर तेव्हापासूनच्या त्या कविता लिहित गेले. तर त्या 2017 मध्ये बऱ्याच कविता झालेल्या होत्या. तर त्यातून मी त्या निवडक कविता घेऊन त्यांचा एक संग्रह करायचा ठरवला. तर आपल्या कवितांवर आपलं खूप प्रेम असतं, त्याच्यामुळे कोणती चांगली किंवा कोणती वाईट हे आपण स्वतः ठरवू शकत नाही, किंवा तरी त्या काढल्या बऱ्याच, आणि त्यांचा एक संग्रह केला, तू मृगजळ जणू. तर त्याच्यावर ते थोडं वेगळं प्रेम आहे माझं, कारण त्या साहित्यिक मूल्य नसलं त्या कवितांना, तरी एक भावनेचा ओलावा त्या कवितांना जास्त आहे. हो. तुम्ही कविता लिहिली आणि कवितेनंतर कथाही लिहिली. हो. तर कवितेची प्रेरणा समजू शकतो आपण, की भावना मांडल्या, स्वगत केले, स्वगत मांडली, आणि जो भावनांचा निचरा आहे तर तोही करण्यासाठी एक कविता हे माध्यम निवडलं. पण नंतर तुमची कथा फुलत गेली. बाबूळ फुलं हा कथा संग्रह आला, त्यावेळेला तुम्ही एक कथा लेखिका म्हणून दिवाळी अंकांतून किंवा नियतकालिकांतून पुढे येत होता. तर ही कथा कशी सुचली, आणि ह्या कथेमधले जे पात्र येतात ते कसे तुमच्या सभोवताली फिरतात?
कथा सांगायचं ना तर दिवाळी अंकामध्ये पहिल्यांदा मला निवेदन आलं कथा पाठवा म्हणून. तर त्या संपादकांचाही एक आग्रह होता, तुम्ही कविता लिहिताच तर एक कथाही द्या आमच्या दिवाळी अंकासाठी. म्हटलं मी तर अजूनपर्यंत कथा लिहिलेली नाही, पण प्रयत्न करते. मग एक जिवंत उदाहरण घेतलं. आपल्याच जवळच्या खेड्यामध्ये घडलेलं. तीच कथा पुन्हा म्हणजे एक घटना असते. आपण कथा कशी लिहितो तर एक घटना घेतो आणि त्याला पात्र आणि काल्पनिक जोड थोडीशी देतो आणि ती तशी कथा रंगवली जाते किंवा मांडली जाते. तर तीच एक घटना घेतली मी दुष्काळाची आणि ती सत्यकथा आहे, रिकामा हंडा म्हणून. तर त्यात पात्र वेगळे घेतले किंवा काल्पनिक थोडीशी जोड दिली त्याला आणि ती कथा एक कथे स्वरूपात आली पुढे. तर ती संपादकांनाही आवडली आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच चांगले म्हणजे पॉझिटिव्ह रिप्लाय त्याला आले किंवा प्रतिसाद चांगला मिळाला त्या कथेला. कथा प्रकाशित झाल्यानंतर हो, झाल्यानंतर मग बरेच प्रकाशक असतील किंवा संपादक असतील की त्यांनी सांगितलं ही कथा तुमची दमदार आहे, दर्जा आहे हिला एक वेगळा, तर तुम्ही कथा लिहायला सुरुवात करा. तर एक वेगळ्या अंगाने वाटलं लिहावं आता कथांकडे वळावं म्हणून मी कथा बऱ्याच लिहिल्या त्या काळामध्ये. आणि कथा लिहिताना मला असं जाणवलं की उगाच सगळ्याच कल्पना मांडण्यापेक्षा किंवा कृत्रिमपणा देण्यापेक्षा आपण जे जगलोय, जे अनुभवलंय लहानपणी खेड्यामध्ये, शाळेत असताना किंवा आपल्या सभोवती जो परिसर आहे, तर ज्या घटना घडल्या आहेत बऱ्याच आपल्यासोबत किंवा आपण ज्या बघितल्या सभोवताली घडतात त्या तुम्ही निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता म्हटलं की तू मृगजळ जणूच्या संदर्भात तुम्ही एक विधान केलं की त्याला साहित्यिक मूल्य नाहीये किंवा त्या फक्त माझ्या वैयक्तिक भावना आहेत. हे प्राथमिकता कोणाच्या बाबतीत होतं, पण त्यानंतर तुमचा कथा संग्रह आला आणि कथा संग्रहानंतर पुन्हा पड सावल्या नावाचा हा एक कविता संग्रह आला. आता साहित्य क्षेत्रामध्ये एक तुमचं एक प्रतिभावंत स्त्री म्हणून एक तुमच्याकडे एक बघितलं जातं. मी वैयक्तिक तुम्हाला ते मानतो की ज्या शब्द हस्तलेखिक आहेत त्यापैकी तुम्ही एक आहात. तर तुम्ही लिहिता आणि घर सांभाळून किंवा तुमचं मेकअपचं जे पार्लर आहे, तर ब्युटी पार्लर आहे ते सांभाळून जेव्हा तुम्ही पहिली कविता लिहिली, आता तुम्ही मृगजळ जणूचा उल्लेख केला, ती पहिली कविता लिहिली त्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं की घरातून आपल्याला सपोर्ट नाहीये, मग ती तू पुढे निराश झाल्या किंवा मग तुम्हाला सपोर्ट मिळाला मग तुम्ही अजून उभारी मिळाली, असा एखादा प्रसंग? नाही, सपोर्ट म्हणण्यापेक्षा ना त्या कविता मी जेव्हापासून 7वीला लिहायला सुरुवात केली ना तर तेव्हाही बंदच होत्या. मलाच वाटलं नाही की कुणाजवळ सादर करावी, कुणाला वाचून दाखवावी किंवा तेव्हाही बंद होत्या. आणि 2017 पर्यंत मी बऱ्याच व्यापातून थोडी मुक्त झाली होती. म्हणजे लग्न असतील, मुलं असतील, कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या असतील त्याच्यातून थोडीशी बाहेर आली होती. आणि प्रत्येक स्त्रीचं तसंच असतं, जोपर्यंत ती कॉलेजचं हे असेल, वय असेल किंवा नंतर लग्न, नंतर मुलं बाळ, त्यांचं घडण पोषण जे असतं, तर त्यातून थोडीशी तिला थोडासा वेळ मिळायला लागला की मग ती आपल्या स्वप्नांकडे, आपल्या छंदाकडे वळते. तर ते तसंच झालं. तो मृगजळ जणू येण्यापूर्वी तो कालखंड त्यातच गेला. कविता होत्या पण त्याला बराच कालावधी आला प्रकाशित होण्यासाठी. पाठिंबा नव्हता असं नाही म्हणता येणार, पण आपल्यालाच तितका वेळ नसतो. खरं तर ही झाली तुमची वैयक्तिक पार्श्वभूमी. पण आता मी थोडस वाचनाच्या बाबतीत काही एक प्रश्न पडलाय मला. तुम्ही कविता लिहित असताना इतरांची कविता वाचली आहे का? आणि वाचली असेल तर तुम्ही त्या प्रभावात गेला आहेत का? आणि जर प्रभावात असाल तर तो प्रभाव कसा कमी केला आणि तुम्ही काय वाचलंय? नाही, जास्त वाचन नाही माझं तसं, पण मी समकालीन कवींच्या कविता वाचत असते. जास्त वाचन तर नाहीच आहे, पण सध्या किरण एलेंच्या कविता वाचल्या, सागर जाधव तुझ्या कविता वाचल्या, प्रवीण पवारच्या वाचल्या, तर अशा बऱ्याच कविता वाचल्यात मी. समकालीन लिहिणाऱ्या लोकांमध्ये काही निवडक जे नाव आहेत समकालीन, ते आता सध्या कोणीही सांगेल, पण जुन्या लिहित्या हातांची नावं तुम्ही जर घ्यायची ठरवली तर तुम्ही माझा ह्या लेखकावर किंवा ह्या
कवीवरती प्रचंड प्रेम आहे किंवा ह्या कवीच्या कविता मला अपील करतात, असं असे काही नावं सांगू शकता का? आपल्या प्रत्येकाचं पिंड वेगवेगळं असतो खरं तर, आणि त्या लेखकाच्या आधीन जाऊन किंवा त्यांच्या याच्यात लिहिणं हे तर मलाही पटत नाही, किंवा जी कविता आपण वाचतोय तिचा प्रभाव कमी होईपर्यंत आपण लिहायचंच नाही, असं अशी मी माझीच एक अट घालून ठेवली की आपण दुसऱ्याचा प्रभाव आपल्यावरती पडू नये. दुसऱ्याचा प्रभाव आपल्यावरती पडूच द्यायचा नसतो कधीच. तो प्रभाव जोपर्यंत संपत नाही किंवा आपण त्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपलं स्वतःचं आपण लिहायचंच नाही किंवा ते टाळायचं. तोपर्यंत वाचत राहायचं, वेगवेगळे कवी वाचायचे. मग जोपर्यंत तो प्रभाव आहे तोपर्यंत दुसरा हाताळायचा किंवा दुसरी कविता हाताळायची. तुम्ही मुक्त वाचत असाल तर अष्टाक्षरी वाचा किंवा गझल वाचा, अभंग वाचा. वेगवेगळे प्रकार हाताळले की हा प्रभाव कमी होतो. आता तुमचे जवळपास 4 पुस्तक आलेत. हम्म. 4 ना? मग तुम्हाला आता जे वेगवेगळे पुरस्कारही मिळाले, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा असेल किंवा गदिमा असेल किंवा, तर पुरस्कारांविषयी तुम्हाला थोडक्यात काय वाटतं? म्हणजे पुरस्कारासाठी लिहावं की लिहिलं म्हणून पुरस्कार मिळावा? पुरस्कार मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, नको ठीक असं कोणी आहे, आपण नसतं. सर्वच एका लेवल पर्यंत हा. नवोदित असतो हा, हा. आणि शेवटपर्यंत आपण स्वतःला नवोदितच मानतो आणि ते तुमचं मोठेपणा आहे की तुम्ही स्वतःला नवोदित मानता. 4 पुस्तकं होऊ नये तरीही तुम्हाला पुरस्कारांच्या विषयी काय वाटतं? पुरस्कारांविषयी म्हणायचं तर आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा त्यातून आपल्या लेखनीला प्रोत्साहन मिळतं, वेगळी दिशा मिळते. असं काही घडत असताना जे कौतुकाचे क्षण असतात ते आपण अनुभवलेच पाहिजे. जो पुरस्कार मिळतो आपल्याला तर तो स्वीकारायला हे काही चुकीचं नाही, पण तो स्वीकारल्यानंतर जर पावलं थांबत असतील तर तो स्वीकारल्यानंतरही व्यर्थ आहे तो आनंद व्यक्त करणं. पुरस्कार सध्या वेगवेगळ्या लेवलने दिले जातात. कुठे वशिल्याने दिले जातात तर कुठे आपल्या कर्तृत्वाने, आपल्या लेखनीने दिले जातात किंवा आपल्या कवितेने दिले जातात, कवितेच्या लेखनाने दर्जाने. दिले जातात. हो, पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला पुरस्कार मिळालाच पाहिजे हा हट्ट असाही नको, किंवा आपल्याला मिळाला नाही म्हणून आपली कविता त्या दर्जाची नाही असंही नको. खर तर हे खूप म्हणजे तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. आज आपल्याला ऐकणारे जे लोक आहेत तर तुम्ही त्यांना कोणती तुमच्या आवडीची कविता, मग तो मृगजळ जाऊन असेल, पडसावले असेल किंवा वंशावळीच्या सरीतून असेल, हे 3 कविता संग्रह आहेत, त्यातून कोणती एक कविता किंवा नवीन लिहिलेली काही कविता ऐकू शकतात? नवीन पण लिहिले, पण वंशावळीच्या प्राचीन सरीतून या संग्रहातली एक कविता घेते मी. हा स्त्रीवादी संग्रह आहे, संपूर्ण स्त्रीच्या कविता आहेत. त्यात वेगवेगळ्या अनुषंगाने लिहिल्या आहेत. जास्तीत जास्त ग्रामीण स्त्री यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ग्रामीण स्त्री म्हटलं ना तर त्यात सगळेच आलं. तिचं जगणं आलं, भोगणं आलं, जळणं आलं, भाजणं आलं किंवा तिचं फुलणं आलं, हे सगळंच आलं. तर एक बाईच्या आतली बाई हे शीर्षक असणारी एक कविता घेते. बाईच्या आतली बाई पाहिली का कधी, उन्हाळ बालिश निरागस समंजस, अन आतल्या आत घुसमटणारी, चिडणारी, विव्हळणारी. कधी विहिरी इतकी खोल खोल, कधी विहिरी इतकी खोल खोल, सागरा इतकी अथांग. कधी ओंजळी इतकी उथळ, कपाळावरच्या कुंकवा इतकी लाल भडक. क्या बात आहे. तर कधी विधवेच्या साडी इतकी पांढरी शुभ्र, कपाशीच्या बोंडातून निघालेल्या कापसासारखी मऊसर. क्या बात आहे. तर कधी शेंदूर फासलेल्या दगडा इतकी कठोर, तोंड दाबून रडत नसली तरी फरक पडत नाही तिचं रडणं बाहेरच्या बाईच्या भामट्या कानांवर. हसते मनमुरादपणे पाऊस कोसळावा तसं, पण बाहेरच्या बाईच्या गालावर नसते तसली कुठलीच खुणगाट. आतली बाई डोळे मिटून पाहत असते स्वप्न, झुरत असते पूर्णत्वाच्या आशेवर. अन बाहेरची बाई पापुद्रा आलेल्या कर्तव्याच्या भिंतीला फिरवत असते कष्टाचा पोतारा, अन टांगून ठेवते स्वप्न जबाबदारीच्या खुंटीवर. क्या बात. आतली अन बाहेरची बाई जशा एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या 2 सावत्र मुली. क्या बात आहे. 2 सावत्र मुली. खर तर ही प्रत्येक स्त्रीची खदखद हा. जी तुम्ही कवितेतून मांडली ती खरोखर वाखाणण्याजोगी. आज आपण प्रतिभा खैरनार
या प्रतिभा संपन्न कवयित्रीशी गप्पा मारल्या आणि खूप चांगलं आणि प्रेरणादायी काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. आपल्यासोबत असणारे सुरेश खैरनार साहेब असतील आणि कॅमेरा चालवणारे माझे मित्र किरण ठाकरे साहेब असतील, तसेच प्रतिभा खैरनार यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा भेटूया आपण लवकरच.